नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी शिवम सांगळे. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहे धामोरी येथे श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र व श्री स्वामी समर्थ नर्सरी मालक श्री बाकरे सर यांच्याकडे. शेतकरी बंधूंना, श्री बाकरे सरांना आपण काही दिवसापूर्वी क्लास डेमॉन्स्ट्रेशन ॲक्टिव्हिटी केलेली होती. त्याच्यावरच त्यांचे रिझल्ट आणि त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते सर, आपलं नाव आणि आपल्या दुकानचे नाव कळवा. मी अशोक दशरथ बाकरे, राहणार धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. माझं श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र तसेच श्री स्वामी समर्थ नर्सरी 10-12 वर्षापासून मी चालवत आहे. या ठिकाणी माझ्याकडे जे बायोफॅक्टर कंपनी आहे, बायोलॉजिकल कंपनी आहे, त्याचे माझ्याकडे जे साहेब आहेत ते आलेले होतात. त्यांचा जो बायोफॅक्टर आहे ते बायोलॉजिकल त्याचे प्रयोग करायचं माझ्याकडे त्यांनी विनंती केली आणि मी त्यांच्या लिटरेचरमध्ये वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की एकदम असं छान असे प्रोडक्ट त्यांचे आहेत, तर मग का आपण इथं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करू नये म्हणून मी त्याची सुरुवात केली. तर ते ॲक्च्युली मला त्यांनी दोनच प्रोडक्ट पण डेमॉन्स्ट्रेशनचं म्हटलं आहे. ते म्हटलं नाही, मला सगळ्या याच्यावरती द्या. ऊस असेल, हरभरा, गहू, त्यानंतर मक्का, ऊस होती, असे सगळ्या पानावर. तर ऊसाचं जे आहे तर ऊसामध्ये डोळा टाकून मला त्याची उगवण बघायची होती. आणि जो दुसरा ऊस आहे थोडा मी जो पिवळसर झालेला ऊस होता त्याचीसुद्धा मला एक डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचं होतं की त्याचा कलर चेंजेस होतं की नाही, क्लोरोफिल येतं की नाही, सगळं असं बघायचं होतं. तर मला या बायोफॅक्टर जे आहे एकदम असे सुंदर रिझल्ट मला या ठिकाणी दिसले आहेत. तर प्रामुख्याने जर ऊसाचा डोळा जर विचारात घेतला तर केमिकलमध्ये ऊसाचा डोळाच आलेला नाही आहे, परंतु यांच्या बायोफॅक्टरमध्ये बघा तुम्हाला दिसेल की इथं डोळा म्हणजे त्याचा कोंब निघालेला आहे. त्याच माध्यमातून हरभरासुद्धा इथं कुठंतरी 20-25% त्याचं जर्मिनेशन आहे, परंतु हरभऱ्याचं जे त्यांचं बायोफॅक्टर आहे यामध्ये 100% उतारा प्लस लवकर जर्मिनेशन झालेलं आहे. त्याचप्रमाणे गव्हाचं सुद्धा बघा की रासायनिकमध्ये कुठंतरी अजून निघतंच आहे, कारण आपण हा 14/11/2025 रोजी आपण टाकलेलं सगळे सीड्स आहेत. तर याच्यात उगवण शक्यता फार कमी आहे, परंतु बायोफॅक्टरमध्ये बघा त्याची हाईट पण वाढली, ग्रीनरी पण एकदम सुंदर अशी आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जर पुढे बघितलं मक्का, तर मक्काचं सुद्धा जर्मिनेशन त्या 50% आहे बघता. इथं त्यांच्या बायोफॅक्टरमध्ये मला 100% त्याचं जर्मिनेशन मिळालं आहे. ग्रीनरी पण टॉप क्वालिटी आहे. आणि जे ऊसाचे आम्ही कोंब जे घेतो ते पिवळे, तर यामध्ये प्रत्येकच्या कोंबांमध्ये मी म्हणत नाही खूप काही चेंजेस झाले, पण निदान त्याचे चेंजेस सुरुवात झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनी जो आपला खूप याच्यामध्ये प्रयोग करत असतो, तर नक्कीच ह्या शेतकऱ्यांनी हे बायोफॅक्टरचे जे काही प्रोडक्ट आहेत प्रामुख्याने ते घेतले पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे आणि आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं आहे याच्याकडे बघून आपण नक्कीच या बायोलॉजिकल याच्याकडे. धन्यवाद सर.